लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील जीएसटी विभागातील 1 कोटींच्या लाच प्रकरणाचा तपास आता अधिक खोलवर झाला असून अटकेत असलेल्या 3 आरोपींना 23 मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणात आज आणखी 2 मोठ्या अधिकाऱ्यांचे जबाब हे नोंदवण्यात आलेत। 1 कोटी रुपयांची लाच मागून 20 लाख रुपये स्वीकारल्या प्रकरणी उपायुक्त सोमनाथ पागे, सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र दोंदे आणि त्यांचा पंट अमित जाधव या तिघांनाही सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते। न्यायालयाने ह्या तिघांचीही 23 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। रविवारी सुट्टी असूनही तपास पथकाने नाशिकमध्येच तळ ठोकून या प्रकरणाची व्याप्ती तपासली आहे। तपासादरम्यान जीएसटी कार्यालयातील अन्य 2 अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चौकशी दरम्यान एका अधिकाऱ्याला अक्षरशः घाम फुटला होता। या संपूर्ण प्रकारामागे अजून एक बडा मासा असण्याची शक्यता असून पोलीस आता त्यांच्या शोधात आहे। या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना, कर भरा, सहकार्य करा। नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे। थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे। सदरची कटू कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे। शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील। हा संदेश जनहितार्थ जारी। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।